झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। दोंडाईच्या नगर परिषदेसाठी प्रक्रिया सुरू। दुसऱ्या दिवशीही उमेदवारांचा एकही अर्ज नाही। उमेदवारांबाबत नेत्यांमध्ये जुळवाजुळव। धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। 10 नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असला तरी दुसऱ्या दिवशी देखील नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही। संभाव्य उमेदवार कागदपत्रांच्या जुळवाजुळवीसाठी फिरत असून मालमत्ता कर आणि आवश्यक ते शुल्क भरण्यासाठी नगर परिषद कार्यालयात गर्दी होताना दिसते। दोंडाईच्या हे राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण केंद्र असून जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाचा पुन्हा एकदा कस लागणार आहे। यासोबतच महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश चिटणीस कामराज निकम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शाणाभाऊ सोनवणे आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राहुल माणिक हेही नगर परिषदेच्या या निवडणुकीत रस घेत असल्याने त्यांच्याकडूनही सुयोग्य उमेदवारांची जुळवाजुळव सुरू आहे। मंत्री रावल यांच्या नेतृत्वाखाली महायुती एकत्रित निवडणूक लढवणार की वेगवेगळ्या आघाड्या निर्माण होणार हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही। समजलेल्या माहितीनुसार सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 6 जागांची मागणी होत असल्याने महायुतीचे गाडे तिथे अडल्याचं बोलले जाते। तर दुसरीकडे वरवर शांत वाटत असणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये देखील आतून जोरदार हालचाली सुरू झाल्याचं दिसतंय। यामुळे दोंडाईच्या दोन्ही बाजूने नेमके कोणाला रिंगणात उतरवलं जाईल याबाबत दोंडाईच्याकरांनाही मोठी उत्सुकता आहे। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईच्या। वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।